आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अथर्व, पिऱ्याने बॅग ठेवली आहे गाडीत। सावकाश चालव गाडी। हो आणि आई, आमची वाट बघत बसू नकोस प्लीज। आम्हाला यायला कदाचित उशीर होईल। केशव काकांची कंडिशन क्रिटिकल असं कळलंय। आम्ही फोनवर तुम्हाला कळवत राहू काय जे होईल ते। आणि आई, आज जो वाद झालाय तो विषय पुन्हा प्लीज काढू नका। मी आलो की आपण त्यावर सविस्तर बोलू। ओके, येतो आम्ही। मॅडम, व्हॉट्स द नेक्स्ट प्लॅन? अथर्व नाशिकवरून यायच्या आधी मीरा मेंटल हॉस्पिटलमध्ये गेली पाहिजे। हो मॅडम, मी मेंटल हॉस्पिटलला कॉल करते आणि तिकडची माणसं लवकरच येतील। त्याची काही गरज नाही। मी ऑलरेडी माणसं बोलवली आहेत, ती उद्यापर्यंत येतील। मेंटल हॉस्पिटलचे? ती माणसं कुठल्याही हॉस्पिटलची नाही, तर सराईत मारेकरी आहेत। आता मीरावर उपचार नाही तर बंदोबस्त होणार आहे, तोही कायमचा। अंबिकाताई, मी म्हणाले ना ग, मला खोटं बोलायला नाही आवडत, पण आता तू नाराज नको ना राहूस। अग ताई, किती वेळ झाला मी एकटीच बोलते, तू का बोलत नाहीयेस माझ्याशी? का बोलू मी मीरा तुझ्याशी? परिणामांचा विचार केलायस कधी? आता ती माया आणि नर्मदा आत्या जास्त सावध होतील हे कळतंय का तुला? ते काही करू शकणार नाही, मी घेईन सांभाळ। नाही जमणार आहे तुला मीरा, तुला माहित नसेल पण मागे एकदा मायाने एका मांत्रिकाला सांगून मला कैद केलं होतं। तिने जर पुन्हा असं केलं तर काय करणार आहेस तू? कैद? ताई, तुला मग त्या मांत्रिकाच्या दावडीतून कोणी सोडवलं? मीरा तिथे नाही नाही बाळा, मीरा आजवर तिला तिची राधाताई कधीतरी भेटेल या आशेवर जगत आली आहे। तिला जर कळलं की राधाताई या जगात नाहीये तर फार उद्ध्वस्त होईल माझी पोर। बोल ताई। ते महत्वाचं नाहीये आता, पण तू जो घोळ घातलायस त्यामुळे काहीतरी मोठं घडणार आहे असं वाटतंय मला। दोघी बहिणीत एकमत नाही, हीच योग्य वेळ आहे दोघींना एकमेकांपासून दूर नेण्याची। अशाने पुढचा खेळ सोपा होईल। अंबिकाताई, मला आधीपासूनच दिसते, आधीपासूनच ती माझ्याशी बोलते आणि तीच मला या घरात सुद्धा घेऊन आली आईचं। मीरा जे बोलली ते खरं असेल का? त्याला खरंच अंबिका दिसते? काही कळत नाहीये। ती म्हणाली अंबिकाच तिला इकडे घेऊन आली। नाही 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 नाही, हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? मीरा खोटं बोलतेय, खोटं बोलते होती। गॉड, अंबिका खरंच परत आली असेल तर? नाही, हाऊ इज दिस पॉसिबल? म्हणजे त्या दिवशी इकडे माझं रूम टेम्परेचर चेंज होणं, त्यानंतर मी वेदाला घ्यायला गेले तेव्हा काचेत माझी बोटं अडकणं, मग गजरा काढला, हाताला काटे लागले। काहीच कळत नाही काय होतंय, काय होतंय? हाऊ इज दिस पॉसिबल? हाऊ इज दिस पॉसिबल? मानू, तुम्ही आता इथे? माया,
तुला आत्ताच्या आत्ता नर्मदाच्या खोलीत जायचं. मॅडम उशीर झाला तर झोपले असतील. मग उठवतीलच आणि मी सांगते तसं कर. काय करायचंय? मीरा, का नाही ऐकलंस तू माझं? काय होऊन बसलंय हे सगळं? ही माया एवढ्या रात्री अशी गुपचूप कुठे चाललीये? नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. कोण आहे? माया, ठीक आहे, वेळ आहे का? मी झोपले होते ना ग. मला बोलायचंय तुमच्याशी. आत्ता एवढ्या रात्री? बरं बोल पटपट, मला खूप झोप येते. अगं खेचतेस का? काय झालं? बोल तरी. मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे आणि ती सांगितल्यानंतर तुमची झोप उडणार आहे. बोल बोल, अभि ऐकते. अथर्व नाशिकला गेलाय. माया, हे सांगायला बोलवलंस का ग तू? ऐका, अथर्व नाशिकला गेलाय पण तो जिवंत परत येणार नाहीये हे सांगते. म्हणजे त्याचा गेम ओव्हर होणार आहे ट्रॅव्हलिंग करताना. असा सेटअप लावलाय मी. अगं म्हणजे तू अथर्वला मारून टाकणार आहेस? काय गरज आहे या सगळ्याची? काय गरज आहे सांग मला. का केलंस तू असं? त्या मीराला आपण ऑलरेडी वेड ठरवलंय. आता ती मेंटल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अथर्व तिला स्वीकारणार आहे का? नाही ना. तो नंतर तुझाच होणार आहे. कशाला काही गरज काय होती करायची? पनिशमेंट आहे ही. मला चीट केलं हा, माझ्या समोर त्या मीराच्या केसात गजरा मारला. त्या स्टुपिड मीरासाठी मंजिरी मॅडमची भांडतोय. त्यामुळे त्याला हेच भोगावं लागणार आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. माया, अथर्व, ती माया घात करणार आहे. पण तुम्ही काळजी करू नका. मी आहे इथेच तुमच्या पाशी. मी काहीच होऊ देणार नाही तुम्हाला. तुला जपणार